सूर्याजी मालुसरे, स्वराज्यासाठी जीवाचं दान करणारा वीर. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात मावळच्या रानावनात एक काळ असा होता जेव्हा तलवार ही फक्त शस्त्र नव्हती, ती स्वाभिमान होती आणि प्राण हे स्वराज्यासाठी अर्पण करण्याची गोष्ट होती. त्याच काळात जन्म झाला सूर्याजी मालुसरे या मावळ्याचा. सूर्याजी साध्या घरात जन्मले. ना मोठा वाडा ना संपत्ती, पण त्यांच्या रक्तात एकच गोष्ट होती, छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम भक्ती आणि स्वराज्यावरील निष्ठा. लहानपणापासूनच सूर्याजी डोंगर दऱ्यांत वाढले. दगडांवर चालायला शिकले. कड्यावरून उतरणं चढणं अंगवळणी पडलं. हातात तलवार आली तेव्हा ती जणू त्यांच्याच शरीराचा भाग झाली. जेव्हा शिवरायांनी स्वराज्याची हाक दिली तेव्हा सूर्याजी मागे राहणाऱ्यांतले नव्हते. ते म्हणाले, राजे, माझं शरीर तुमचं आहे आणि माझा प्राण स्वराज्याचा आहे. कोंढाण्याचं संकट. इसवी सन 1670. कोंढाणा किल्ला प्रचंड मजबूत, अभेद्य आणि मुघल सरदार उदयभान राठोड याच्या ताब्यात. कोंढाणा म्हणजे पुण्याची किल्ली. तो किल्ला जिंकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. शिवरायांनी हा अवघड कामगिरीचा बेत आखला आणि जबाबदारी दिली तानाजी मालुसरे यांना. तानाजी निघाले आणि त्यांच्यासोबत निघाले सूर्याजी मालुसरे, तानाजींचा धाकटा भाऊ. सूर्याजींना माहीत होतं, ही लढाई जिंकू की हरू, पण बहुतेक परत येणार नाही. रणात उतरलेले दोन भाऊ. कोंढाण्याच्या कड्यावर रात्रीचा अंधार पसरलेला. एक मावळा दोरखंडाच्या साहाय्यानं वर चढतो आहे. यशवंत नावाची घोरपड पुढे चढते. लढाई सुरू होते. मुघलांचा गदारोळ, तलवारींची ठिणगी आणि रक्ताने माखलेली रणभूमी. या रणात तानाजी मालुसरे वीर मरण पत्करतात. क्षणभर मावळ्यांच्या मनात धस्स होतं. नेता पडला, आता काय? तेव्हाच पुढे येतो सूर्याजी मालुसरे. डोळ्यात अश्रू नाही, आवाजात कंप नाही. तो गर्जना करतो, मावळ्यांनो, राजे जिवंत आहे, स्वराज्य जिवंत आहे. जो मागे फिरेल त्याचा शिरच्छेद मीच करीन. तो स्वतःच आपल्या भावाच्या मृतदेहाकडे पाहतो आणि मनाशी म्हणतो, भाऊ, तुझं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. सूर्याजींचं नेतृत्व. सूर्याजी पुढे सरसावतात. एकामागून एक मुघल सैनिक कोसळू लागतात. त्यांची तलवार थांबत नाही. जखमा शरीरावर पडतात, पण पाय एक पाऊलही मागे सरकत नाहीत. शेवटी कोंढाण्यावर भगवा फडकतो. स्वराज्य जिंकतं. बलिदानानंतरची शोकांतिका. सकाळ होते. विजय मिळतो, पण सूर्याजींच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण येतो. त्यांना तानाजींचा मृतदेह दिसतो. ते खाली बसतात आणि म्हणतात, राजेंसाठी मरणं सोपं असतं, पण भावाला पुरणं हे खूप अवघड असतं. सूर्याजी स्वतः आपल्या भावाचा अंत्यसंस्कार करतात. कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं जातं. शिवरायांची भावना. शिवाजी महाराजांना जेव्हा बातमी कळते तेव्हा ते म्हणतात, गड आला पण सिंह गेला. सूर्याजी महाराजांसमोर उभे राहतात. डोळे खाली. महाराज त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. सूर्याजी, तू फक्त भाऊ नाही गमावला, तू स्वराज्याला अमर केलंस. सूर्याजींचं उत्तरायुष्य. यानंतरही सूर्याजी अनेक मोहिमांत सहभागी होतात, पण त्यांच्या हृदयात एक जखम कायम राहते. ते कधीच मोठेपणा मागत नाहीत, ना बक्षीस ना पद. त्यांचं आयुष्य साधं पण तेजस्वी असतं. एक दिवस स्वराज्यासाठीच लढताना सूर्याजी मालुसरे वीर मरण पत्करतात. शेवट. ते गेले, पण त्यांचा आवाज आजही सह्याद्रीत गुंमतो. स्वराज्यासाठी मरण हाच खरा विजय आहे. सूर्याजी मालुसरे हे नाव फक्त इतिहासात नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहे.